Okay, guys, so let's continue the lesson. बोल आदित्य बाळा, बोल. माझ्यासोबत ना. Okay, I hope everybody's issue is solved. Please mute all of you mute your sound. Aditya Rathod, mute your sound. Good. So let's begin, guys. We have started this lecture yesterday and we have arrived up to this. इथपर्यंत आपण आलो होतो बघा. ना काय बघा पुढे इथे. Due to various means of transport, world has come closer. But due to various means of transport, what happened, guys? The world has become closer, right? So have a class discussion on the advantages of transportation. So you have already the disadvantages. You have to just repeat these advantages. Getting, guys? So let's say काल कुठपर्यंत आहोत बघा आपण इथपर्यंत बघा तुम्हाला इथे कळेल की अशा प्रकारे ज्या काय विविध जगामध्ये बघा अशा ज्या काही वाहतुकीच्या सोयी झालेल्या आहेत त्या सोयीमुळे जग काय झालेलं आहे तर जवळ आलेलं आहे. वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आलेलं आहे. लक्षात घ्या, जग कसं आलेलं आहे तर जवळ आलेलं आहे. आता हे कसं काय मी तुम्हाला सांगतो बघा समजावून. आय टेल यू गाईज, डोंट वरी. बघा आधी थोडं स्क्रीनवर लक्ष देऊन टाका तुम्ही सगळ्यांनी. बघा तुम्ही याच ठिकाणी पाहत असाल की इथे काय दिसतं तुम्हाला. शाळेत जाणारी काही मुलं आहेत किंवा शाळा सुटून येणारी मुलं आहेत तर खूप मोठा आवाज चाललेला आहे. या ठिकाणी हा माणूस मोठ्याने हॉर्न वाजवत चाललेला आहे. ही गाडी चाललेली आहे, धूळ उडत चाललेला आहे. तो दिसतो तुम्हाला. यू कॅन सी द स्मोक कमिंग आउट ऑफ द व्हेकल. ओके, देयर इज वन बायकर, ही इज गोइंग अँड हॉर्न बघा, हॉर्नचा मोठा आवाज या ठिकाणी येतोय. ती मुलगी ओरडते किती त्रास होतोय वगैरे. सो व्हॉट आर दिस, हे काय आहे बघा. दिस आर द ह्याला म्हणतात ना आपण, हे काय तर त्याचे तोटे आहेत आपण असं म्हणूया. ओके गाइस, सो लेट्स गो अहेड बघा. स्टडी द पिक्चर्स अँड नोट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. यू कॅन सी हिअर ट्रान्सपोर्टेशन आहे, मोठा रोड दिसतो तुम्हाला. सो वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप्ड, व्हाय हॅव दे स्टॉप्ड देअर, व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग अँड व्हॉट इज ट्रबलिंग दॅम. काय प्रश्न बघा, परत रिपीट करतो तुमचे प्रश्न बघायचे. आय एम रिपीटिंग द क्वेश्चन गाईज. काय प्रश्न बघा परत बघूया आपण, कारण आपल्याला हा धडा मराठी इंग्रजी दोन्ही मुलांसाठी घ्यायचा आहे. त्यामुळे आपण थोडा सायमल्टेनियसली घेतोय जेणेकरून सर्वांना त्याचा उपयोग नक्कीच होईल. बघा तर काय प्रश्न आहे, मग तुम्हाला दाखवले चित्र, त्या चित्रामध्ये काय काय बघा. नेटवर्क कोणा जात असेल तर जॉईन करा फटाफट. येस, हा. तर चित्रामध्ये जी काही मुलं आहेत ती कुठे थांबली आहेत, ती मुले कशासाठी थांबली आहेत, चित्राची मुले काय करत आहेत आणि त्यांना कशामुळे त्रास होत असावा. जर तुम्ही चित्रामध्ये आलात बघा, परत येतो आपण बघूया. ही जी मुलं आहेत ही मुलं थांबलेली आहेत झेब्रा क्रॉसिंग वर. ही मुलं कुठे थांबलेली आहेत, झेब्रा क्रॉसिंग. हे जे काही खाली दिसतं तुम्हाला, हा बघा, हा याला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग. या ठिकाणावरून आपण काय करतो, रस्ता ओलांडतो. लक्षात घ्या, हे असतात आपल्या हायवेला वगैरे तुम्ही गेलात तर मोठमोठ्या रस्त्यांवर असं झेब्रा क्रॉसिंग असते ज्याच्यावर आपण काय करतो, रस्ता क्रॉस करतो. वी क्रॉस द रोड फ्रॉम हिअर. लेकिन क्या व्हॉट हॅपन गाईज, एवढा त्रास होत्या मुलांना बघा. तो एक मुलगा तर रडायलाच लागलेला आहे. एवढा त्याला त्रास होता, रस्ता ओलांडत आहेत ती मुलं. काय करतात, रस्ता ओलांडत आहेत, दे आर क्रॉसिंग द रोड. आणि त्यांना त्रास होतोय धुराचा, आवाजाचा, सर्व त्रास त्या मुलांना होत आहे. ओके, दे आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्मोक. सी हिअर, सेम डायग्राम इज गिवन टू यू गाईज. Okay, they are facing the problem of smoke, they are facing the problem of noise and they want to cross the road. So what happened guys, काय झालं बघा, नीट लक्ष द्या परत स्क्रीनवर बघा. आता इथे बघा तुम्ही, अजून एक तुम्हाला जे चित्र आहे, चित्र बघा. या चित्रात तुम्ही बघत असाल की जे आजूबाजूची जी झाडं आहेत बघा, ही झाडं बघा पिवळी झाली बघा, पानं ते झाली आहेत. ओके बघा, द कलर ऑफ द लीव्स इज चेंजिंग गाईस. बरोबर, हा बदलत चाललेला आहे. काय बदल झाला बघा. So some state the difference between the plants close to the road and those away from the road. आता काही झाडं जी लांब आहेत ना, त्यांची झाडं हिरवीगारच आहेत बघा. हे जे लांब दिसत तुम्हाला हिरवीगार आहेत, पण जी जवळची झाडं आहेत ती मात्र काही झाली, त्याची पानं पिवळी झालेली आहेत. यू कॅन सी देयर इज द डिस्कलरेशन ऑफ लीव्स. नाउ based on the following points, so freshness of leaves, color of leaves and appearance of leaves. फ्रेशनेस कमी झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. कलर ऑफ द लिव्स ऑल्सो चेंजेस टू येलो अँड अपीअरन्स ऑफ द लिव्स सुद्धा तुम्हाला फ्रेश किंवा दिसत नाहीयेत, नीट तशी रेग्युलर दिसत असेल. सेम गोष्ट बघा तुम्हाला इथे परत सांगतोय. हिअर आता काय झालं बघा, इथे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल या झाडांमध्ये बघा, ही झाडं बघा, जवळची झाडं कशी आहेत आणि लांबची झाडं कशी आहेत, त्या झाडांमधच्या पानांचा रंग वगैरे वगैरे. तर रस्त्याच्या कडेला जे तुम्हाला झाडं दिसतात, रस्त्याच्या कडेच्या वर, रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे. पहिलं, पानांचा तजेलदारपणा जो कमी झालेला आहे रस्त्याच्या जवळच्या पानांचा.
पानांचा रंग पिवळसर झालेला आहे, जी पानं जवळ आहेत कोणाच्या रस्त्याच्या, म्हणजे रस्त्यावर किंवा रस्त्याजवळ. म्हणजे होतं काय की ज्या वाहनांमधून जो धूर बाहेर पडतो, ओके, द स्मोक म्हणा किंवा धूर बाहेर पडतो, यामुळे त्याचा परिणाम झाडांवर सुद्धा होत आहे आणि वनस्पतींचे स्वरूप सुद्धा या ठिकाणी बदलत चाललेलं आहे. राईट. चला पुढे जाऊया. आता काय त्याचे नेमकं कारण काय की व्हॉट आर द रिझन्स गाईज, लेट्स सी हियर. So from the observations above, what can we say, guys? You must have realized that there is a constant traffic on busy roads. Due to the burning of fuels in the vehicles, they constantly emit smoke and some poisonous gases. These gases mainly include carbon monoxide, nitrogen dioxide, sulfur dioxide. Similarly, minute particles of carbon and lead are also released into the air, and excess of these substances lower the quality of air in the environment. This is what we call air pollution. याला काय म्हणतो आपण? एअर पोल्युशन. परत रिपीट करतो बघा. इट इज नोन एज एअर पोल्युशन. म्हणजे काय? प्रदूषण हवेचं. बघा आपण परत वाचूया आणि लक्ष द्या सगळ्यांना, परत समजून सांगणारच आहे. तर या निरीक्षणात तुमच्या काय लक्षात आलं असेल की ज्या ठिकाणी वर्दळ असते, बिझी असतात जे रोड, त्या रस्त्यावर वाहनांची ये जा सतत चालू असते. इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनांतून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. तर कोणते वायू असतात बघा, विषारी वायू म्हणूया आपण त्यांना, किंवा कोणते वायू सोडले जातात तर आहे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू बाहेर सोडले जातात. तसेच धुरावाटे कार्बन, शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत ते मिसळतात. या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी वनस्पतींवर काय होतात? पुढील परिणाम होतात. कोणकोणते परिणाम होतात प्राण्यांवर आणि माणसांवरती आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे वनस्पतींवर आणि प्राण्यांवर कोणते परिणाम होतात ते आपण पाहायचं आहे. ओके, वी आर गोइंग टू learn about the air pollution. Air pollution affects animals and plants in the following ways. काय काय वेज आपण पाहणार आहोत. चला तर जाऊया पुढे गाईस. चला पुढे जाऊया. बघा व्हॉट आर द इफेक्ट्स गाईस. फर्स्ट विल सी वन बाय वन. एक एक इफेक्ट बघूया. पहिला इफेक्ट होतो आपल्या बॉडीवर किंवा अॅनिमल बॉडीवर. ट्रॅकिया, लंग अँड आय डिसऑर्डर्स. एक्झाम्पल आहे तुम्हाला बर्निंग ऑफ द आईज, डोळ्यांची जळजळ वगैरे होते. बघा तेच तुम्हाला सांगतो परत. काय पहिला जो परिणाम होतो, काय परिणाम सांगितले त्यांनी इथे बघायचे. काय काय त्याचे परिणाम होतात बघा. पहिला परिणाम तुम्हाला दाखवलेला या ठिकाणी श्वासनलिका. बघा नीट लक्ष द्या. काय आहे? श्वासनलिका, डोळे व फुफ्फुसांचे विकार होतात. उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे डोळे जळजळणे. डोळे जळजळणे. काय? डोळे जळजळणे. त्यानंतर अजून काय होतं बघा. व्हॉट इज सेकंड इफेक्ट गाईज, म्हणजे all the kinds of effects बघायचे. The leaves of plants shrivel up and fall. Yes, संचित आलेली आहे. Just a minute, let her join. Yes, so बघा पुढे. Let's see guys. So leaves of plants shrivel up and fall. Sprouts get scorched. The growth and the development of the plants is affected adversely. Getting guys? So the growth of the plant is affected adversely. काय होतं बघा, तर वनस्पतीची जी काही पानं असतात ती पाने करपतात आणि गळतात. का बरं करपतात? कारण तिथे जे काही धूर वगैरे त्यामुळे ते एवढी उष्णता मिळते की ते करपून जातात. कोंब किंवा जे अंकुर फुटलेलं असतं ते सुद्धा जळून जातात. झाडाची वाढ आणि विकास काय होतो? खुंटतो. झाडाची वाढ आणि विकास काय होतो? खुंटत जातो. लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट काय बघा. अजून एक दुसरा परिणाम त्याचा काय पुढचा परिणाम. लेट्स सी दी व्हॉट इज द नेक्स्ट इफेक्ट. आपण हळूहळू चाललोय, काही गडबड करायची नाही, आपलं लक्ष द्या. नेक्स्ट इज व्हॉट गाईज. कॉन्स्टंट ट्रॅफिक थ्रू forest areas can harm the habitat of plants and animals living there. The wild animals in these forests begin to migrate elsewhere. समजलं? ज्या ठिकाणी अशी काही खूप म्हणतात ना ट्रॅफिक असेल, जंगलातून जर काही तुमचे ट्रॅफिक जात असेल बघा, वन प्रदेशातून. वन प्रदेश म्हणजे काय? जंगल. जर जंगलातून किंवा वन प्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहोचते. या प्रदेशातील वन्यजीव स्थलांतरित होऊ लागतात. लक्षात. ते काय स्थलांतर म्हणजे काय? इकडून दुसरीकडे जातात ते. ओके, आता जिथे त्यांचा ऍक्च्युअली अधिवास आहे तिकडून ते काय करतात? दुसरीकडे शिफ्ट होतात.
म्हणून काय होतं की त्यांना त्यांचा हॅबिटॅट चेंज होतो, त्यांचा सहवास बदलतो. पुढे काय बघा, नेक्स्ट पॉइंट काय तुम्हाला दिला आहे की द कॉन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेकल्स क्रिएट noise on a large scale. It causes ill effects such as restlessness, irritability, headaches, lack of concentration, psychological disorders, etc. Getting guys, काय काय होता परिणाम बघा, परत सांगतो तुम्हाला मी. परत पुढे येतो. आता ज्यावेळेस अशी वाहनांचा जो काही सतत आवाज असतो, सतत आवाज जर वाहनांचा असेल त्यावेळेस काय होतं, जर आपण सुद्धा जर या वाहनांच्या सतत आवाज तुमच्या कानावर येत असेल, जर तुमचं घर हायवेच्या जवळ आहे, रेल्वेच्या जवळ आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला खूपच वर्दळ असेल तर काय होतं, गोंगाट होत असतं. त्यामुळे काय होतं, अस्वस्थता येते, चिडचिड होत असते, डोकं दुखत असतं, लक्ष लागत नाही आणि मनोविकार सुद्धा होत असतात. या सर्व गोष्टी होत असतात आपल्याला. आणि वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरामध्ये हवेचे त्याचबरोबर आवाजाचे सुद्धा प्रदूषण वाढत असते. आणि वाहनांच्या अपघातामुळे जखमी होणे किंवा मृत्यू होणे, त्याबरोबर वाहनांचे नुकसान होणे हे सुद्धा प्रकार घडत असतात. राईट, खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, लक्षात घ्या. परत सांगतो काय बघा, आय टेल यू अगेन गाईज. सो इफ देर इज अ ट्रॅफिक जॅम, बघा ट्रॅफिक जॅम कधी झाला, एअर अँड नॉइज पोल्युशन इन दॅट एरिया इन्क्रीजेस. Traffic accident causes injuries, deaths, and damage to the vehicles. Getting guys? Let's see next points, guys. So have a discussion on harmful effect of transportation. The transportation काय harmful effect असतात, you have to discuss. काही points तुम्हाला दिलेले आहेत बघा. You are given some points here. First, walking. आधी तुम्हाला walking दिलेलं आहे, चालत जाणे. देखो, first what is given to you guys? First, it is given to you walking, चालत जाणे, riding a bicycle. एक second. Riding a bicycle, using a private vehicle, and using public transport. बरोबर? So which of the following options will you choose on the following occasion? तर तुम्हाला विचारले की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुम्ही वापरणार आहात. ओके, चलो फिर से थोड़ा आधी परत रिपीट करतो, परत तुमच्याकडे बघा. तर व्हॉट इज गिवन टू यू गाईज, लेट्स सी हियर. पायी जाणे, सायकल वरून जाणे, खासगी वाहनाने जाणे, बघा पायी जाणे, सायकल वरून जाणे, खासगी वाहनाने जाणे, सार्वजनिक वाहनाने जाणे. तुम्हाला विचारलंय की खालील प्रसंगी कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. राईट, कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, मी तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, आय एम आस्किंग यू गाईज, टेल मी द ऑप्शन विच इज. नाउ फर्स्ट काय द्या तुम्हाला, ऑप्शन नंबर, देर आर 4 ऑप्शन्स गिवन टू यू, 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट वाला लक्षात घ्या, फर्स्ट वाला वॉकिंग आहे आणि सेकंड आहे रायडिंग अ बायसिकल. फर्स्ट इज वॉकिंग अँड सेकंड इज रायडिंग अ बायसिकल. राईट, फर्स्ट बघा तुम्हाला काय विचारलंय, गोइंग टू स्टडी ऍट फ्रेंड्स हाऊस हू लिव्स नियर बाय. तुमच्या आजूबाजूला कोणी मित्र राहतो त्याच्याकडे जायचं, तर कसं जाणार तुम्ही, हाऊ आर यू गोइंग टू, विच ऑप्शन विल यू यूज, सांगा जाणार तुम्ही, वॉकिंग. राईट, ये. सो तुमचा जो मित्र आहे, जवळ तुमच्या घराजवळ तुमचा मित्र राहतोय, मैत्रीण राहते, समज जा मित्र किंवा मैत्रीण तुमच्या घराजवळ राहतोय, त्याला तुम्हाला अभ्यासाला त्याच्याकडे तुम्हाला अभ्यासाला जायचंय, मग तुम्ही काय करणार, पायी चालत जाणार. काय करणार, पायी चालत जाणार. राईट, तुम्ही काय करणार, पायी चालत जाणार. पुढे नेक्स्ट ऑप्शन काय बघायचंय, पुढे विचार तुम्हाला, गोइंग टू युअर स्कूल, तुम्हाला शाळेत जायचं आहे, गोइंग टू, सॉरी नॉट दिस, सेकंड वन, गोइंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर अवे. 1 किलोमीटर शाळा आहे. काही जण सांगा मला, हाऊ आर यू गोइंग टू, येस, यू आर, नाही बाईक नाही, बायसिकल, यू आर गोइंग टू यूज अ बायसिकल. बघा ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी, व्हेरी गुड. सो तुम्हाला 1 किलोमीटर अंतरावर शाळेत जायचं आहे, तर तुम्ही काय करणार, ऑप्शन नंबर 2 ला इथे तुम्ही वापरणार काय, सायकल वरून तुम्ही जाणार. काय करणार तुम्ही, सायकल वरून जाणार. नेक्स्ट काय विचारलं बघा तुम्हाला इथे, परगावी तुम्हाला विज्ञान साहित्य घेऊन जायचं आहे. काय घ्यायचंय तुम्हाला, विज्ञान साहित्य घेऊन जायचं आहे, विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जायचं आहे. तर अशाच तुम्ही काय करणार, अशाच तुम्ही सार्वजनिक वाहनाने जाणार का, सार्वजनिक वाहनाने जाणार का तुम्ही, नाही.
कारण जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात तर तुमचं साहित्य मोडण्याची शक्यता असते. मग तुम्ही काय करणार, खाजगी वाहनाने जाणार. यू विल यूज दी प्रायव्हेट व्हेकल. what will you use, guys? You will use the private vehicle. See, taking material to a exhibition, science exhibition. Taking material to a science exhibition in another town. So you will use private vehicle. लक्षात घ्या, कारने जाणार तुम्ही. काय जाणार? कारने जाणार. बिकॉज साहित्य मटेरियल वो आपका टूट सकता है, राइट. आणि फायनली तुम्हाला शेजारच्या गावात लग्नाला जायचं. तर लग्नाला जायचं की ना, मग काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला? नाही. ओके, शेजारच्या गावात तुम्हाला लग्नाला जायचं, मग काय करणार तुम्ही? सार्वजनिक वाहनाने जाणार. म्हणजे काय, सार्वजनिक वाहने कोणती असतात? बस आहे, ओके, त्यानंतर रिक्षा आहे, बरोबर, बस आहे, रिक्षा आहे. समजा तुम्हाला ट्रेन असेल तर ट्रेनने पण जाऊ शकतो. ट्रेन पण सार्वजनिक वाहन आहे. गेटिंग, गाईज? So these are the different types of vehicles which we will use according to the occasion. Getting? So in the question, in option number 4, going to a wedding in the next town, you will using a public transport. So using public town. Yes. So public transport is your railway, bus, then rickshaw. All these are the public transports, right, guys?